उपवास म्हणजे फक्त साबुदाणा खिचडी नाही, तर हा बघा मी एक तुमच्यासाठी खास नवीन ट्विस्ट आणलेला आहे, साबुदाणा आणि बटाट्याचं थालीपीठ। हा स्वाद एकदा अनुभवला की उपवासाच्या दिवशी नाश्ता काय करायचा याचा टेन्शनच तुम्हाला राहणार नाही। कुरकुरीत कडं आणि आतमधून नरम आणि सॉफ्ट आणि स्वाद असा की तोंडात गेल्यावर दुसरं काही नको वाटणार। रेसिपी सुरू करण्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी 2 आलू घेतलेले आहे उकडलेले, तर याला मी आधीच उकळून ठेवलेले होते, याचे साल वगैरे काढून इथे मी ठेवलेले आहे। आणि इथे मी 1 वाटी साबुदाणा घेतलेला आहे आणि 1 छोटी वाटी शेंगदाणे घेतलेले आहे। तर तुम्ही साबुदाणा बारीक कोणता पण वापरू शकता, बारीक किंवा ठोकळ। आणि इथे मी हे शेंगदाणे घेतलेले आहे। आता यांना आपण भाजून घेऊया। तर ह्या साबुदाण्याला सर्वात आधी मी भाजून घेत आहे। तर याला फक्त 2 ते 3 मिनिट परतून घ्यायचं, असंच तेल वगैरे काही टाकायचं नाही, असंच कोरडंच भाजून घ्यायचं, म्हणजे जे मॉइश्चर राहते ते निघून जातं। तर अशा पद्धतीने एकदम कमी गॅसवर ह्या साबुदाण्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं। तुम्ही जर तुमच्याकडे जर जास्त मेंबर असेल तर तुम्ही ह्या प्रमाणामध्ये, म्हणजे तुम्ही जास्त ह्या जो मी तुम्हाला प्रमाण सांगत आहे त्या प्रमाणानुसार तुम्ही जास्त पण साबुदाणा आणि आलू शेंगदाण्याचं कूट वगैरे तुम्ही जास्त वापरू शकता। तर बघा आपला साबुदाणा भाजून झालेला आहे। तर आता इथे मी हे शेंगदाणे भाजून घेते। तर ह्या शेंगदाण्याला पण आपण एकदम कमी गॅसवर भाजून घ्यायचं, खूप मोठ्या गॅसवर भाजून घ्यायचं नाही, नाहीतर शेंगदाणे करपून जातात। त्यामुळे एकदम कमी गॅसवर शेंगदाणे भाजून घ्यायचे आणि चम्मचनी असं सारखं पलटवत राहायचं। हे बघा आपले शेंगदाणे पण छान भाजून झालेले आहे, त्यांचे भाजता भाजता असे टरफलं निघून जात आहे, म्हणजे आपले शेंगदाणे छान भाजून झालेले आहे। तर आता मी त्या शेंगदाण्यांचे टरफलं हे बघा काढून घेतलेले आहे पूर्ण। तर आता ह्या पूर्ण शेंगदाण्याला आपण मिक्सरमधून बारीक करून घेऊया, पावडर करून घ्यायचं व्यवस्थित, खूप दरदर ठेवायचं नाही। हे बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने असं पावडर करून घ्यायचं, किती मस्त पावडर झालेला आहे। तर आता याला आपण या एका बाउलमध्ये काढून घ्यायचं, किंवा वाटा म्हटलं तरी चालेल। हे काही आता मिक्सरच्या पॉटला काही चिकटलेलं होतं हे पावडर, तर हे मी हाताने व्यवस्थित काढून घेत आहे। तर हे बघा पूर्ण पावडर काढून झालेलं आहे। आता ह्याच पॉटमध्ये मी साबुदाणा पण बारीक करून घेत आहे। तर तुमच्याकडे जास्त साबुदाणा असेल तर तुम्ही थोडं थोडं बॅच करून बारीक करून घेऊ शकता। माझ्याकडे मी थोडंसंच केलं आहे, तर मी एका वेळेस टाकून घेतलेलं आहे। तर तुम्ही इथे बघू शकता अशा पद्धतीने हे पावडर करून घ्यायचं, खूप बारीक करून घ्यायचं नाही, थोडं दरदरच ठेवायचं। तुम्ही इथे बघू शकता थोडं असं दाणेदार असल्यासारखं आहे। तर आता इथे मी 3 चम्मच आंबट दही टाकत आहे। तुमच्याकडे दही नसेल तर तुम्ही दही सुद्धा स्किप करू शकता। तर मी इथे 3 चम्मच दही वापरलेला आहे, हे दही घरचंच आहे। आणि इथे मी 4 मिरची आणि अर्धा इंच आलं वापरलेलं आहे। इथे याला मी क्रश करून घेतलेलं होतं चॉपरनी, तर हे मी पूर्ण टाकलेलं आहे। आणि याच्यामध्येच मी थोडंसं 1 छोटा चम्मच जिरं पण टाकलेलं होतं, बारीक करून घेतलेलं होतं, आणि 1 निंबूचा रस टाकलेला आहे इथे। आणि पुन्हा मी 1 चम्मच जिरं टाकलेलं आहे, पाऊण चम्मच मी लाल तिखट टाकलेलं आहे, तुम्ही तिखटाचं प्रमाण कमी जास्त करू शकता। आणि 1 चम्मच मी सेंधा नमक टाकलेला आहे। आणि इथे मी अर्धा चम्मच साखर टाकलेली आहे, थोडं कुरकुरीत येण्यासाठी। आणि हे उकळलेले बटाटे 2 हे मी हातानेच फोडून घेत आहे, तुम्ही हवं तर याला किसणीने किसून सुद्धा घेऊ शकता। तर हे छान आता आपण एकत्र एकजीव करून घेऊया सगळ्या मसाल्यांना। तुम्ही हवं तर तुम्हाला मिरची नाही पाहिजे असेल याच्यामध्ये तर तुम्ही मिरची स्किप करू शकता, किंवा तुम्हाला लाल तिखट नाही टाकायचं असेल तर तुम्ही लाल तिखट सुद्धा स्किप करू शकता। आणि मी इथे कोथिंबीर टाकलेली नाही आहे, तुमच्याकडे जर कोथिंबीर असेल आणि तुम्हाला उपवासाला चालत असेल कोथिंबीर तर तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता, मी इथे टाकलेली नाही आहे। तर याला आता मस्त व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकता। आणि मला इथे या वाटीच्या मापाने 1 वाटी पाणी लागलेलं आहे याला भिजवायला। तुम्ही शक्यतो पाण्याचा वापर म्हणजे तुम्हाला हवं असेल
तर तुम्ही पाण्याचा वापर करू शकता। जर बिना पाण्याने जर असा डो बनत असेल तर अगदी चांगलीच गोष्ट आहे। जर नाहीच होत असेल तर तुम्ही पाण्याचा वापर करू शकता। तर बघा मी आता थालीपीठ लाटासाठी मी इथे एक पॉलिथिन घेतलेली आहे। याला आता आपण या मागच्या साईडने कट करून घेऊया, कैचीने कापून घेऊया। अशा पद्धतीने कापून घ्यायचं। तुमच्याकडे कोणती पण पॉलिथिन असेल तर ते तुम्ही वापरू शकता, पण एकदम पातळ नको। पातळ पॉलिथिन राहिली तर तिच्यावरती थालीपीठ असे थापता नाही येत, त्यामुळे अशी थोडी जाडसरच पॉलिथिन घ्यायची पिशवी। तर बघा आता याला आपण मधातून 2 भाग करून घेऊया कैचीने। तर ह्या पॉलिथिनचे असे 2 भाग करून घ्यायचे, अशा पद्धतीने कापून घ्यायचं। दोन्ही पण सारखे भाग करून घ्यायचे। तुमच्याकडे जर केळीची पानं असतील तर तुम्ही केळीच्या पानावरती सुद्धा हे थालीपीठ थापून घेऊ शकता। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, म्हणजे तुम्हाला समजेल की मी थालीपीठ कशा पद्धतीने बनवलेले आहेत। तर तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघता तर मला कमेंट करून नक्की सांगा, आणि कोणत्या गावातून बघत आहात ते सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा। पॉलिथिनचे 2 भाग करून घेतलेले आहे पिशवीचे। तर सर्वात आधी याच्यावरती आतमधल्या भागावर थोडंसं 2-4 थेंब तेलाचे टाकून घ्यायचे आणि असं हाताने स्प्रेड करून घ्यायचं, लावून घ्यायचं, म्हणजे आपण जे थालीपीठ आपण ह्या पॉलिथिनवर करणार आहोत ते चिकटणार नाही। तर बघा आपला पूर्ण डो चांगला सॉफ्ट झालेला होता। तर आता अशा प्रकारे एक छोटा गोळा करून घ्यायचा आणि ह्या पॉलिथिनवर ज्या भागाने आपण तेल लावलेलं होतं त्याच भागावरती आपण हे थालीपीठ असं हाताने असं थापून घ्यायचं, आणि जे कळा वगैरे असे फाटतात तर त्याला थोडंसं असं हाताने असं दाबत न्यायचं, किंवा हात चिकटत असेल तुमचा तर तुम्ही पाण्याचा हात सुद्धा घेऊ शकता। तर बघा अशा पद्धतीने पूर्ण थालीपीठ असं थापून घ्यायचं हाताने। तर हे थालीपीठ पूर्ण झालेलं आहे थापून। तर बघा मी इथे थालीपीठ बनवायला घेतले, तोपर्यंत इकडे पाऊस पण सुरू झालेला होता। तर ह्या पावसामध्ये गरम गरम साबुदाणा आणि आलूचे जे थालीपीठ आहे ते खायला तर आणखीच मस्त मजा येणार आहे। तर आता इथे मी तवा गरम झालेला आहे, तर इथे मी थोडंसं तूप टाकून घेतलेलं आहे। तुम्ही तुपाच्या ऐवजी तेलाचा पण वापर करू शकता। तर आता मी हे जे पॉलिथिनवर आपण थापून घेतलेलं थालीपीठ आहे ते मी हातावर घेतलं अशा पद्धतीने, आणि याला आता इथे टाकून घेत आहे। तर ह्या एका साईडने 2 मिनिट चांगलं होऊ द्यायचं, कमी गॅसवर, खूप मोठी गॅस करायची नाही। तर या थालीपीठला लो टू मीडियम फ्लेमवर भाजून घ्यायचं, शिजवून घ्यायचं। तर एका साईडने हा थालीपीठ शिजलेला आहे, म्हणजे खूप शिजलेला नाही, तर थोडंसं असं शिजू द्यायचं आणि मग नंतर पलटवून घ्यायचं। तर मी ह्या उलटण्याने याला पलटवून घेत आहे। सुरुवातीला अशा कडेने आपण असं उलटवून घ्यायचं याला आणि असं पलटवून घ्यायचं। तर हे बघा एका साईडने हलकंसं असं गोल्डन कलर आल्यासारखं झालेलं आहे। तर याला मी आता वरून कडेने आणखी तूप सोडत आहे आणि वरून पण थोडंसं तूप लावून घेत आहे। तुम्ही तुपाच्या ऐवजी तेलाचा पण वापर करू शकता। तर बघा आता याला पण आपण मस्त कमी ते लो फ्लेमवर आपण हे शिजवून घेऊया हे थालीपीठ, आणि मधामध्ये आपण असं प्रेस करत असं अलटवत पलटवत राहायचं थालीपीठला, म्हणजे ते एका जागीच म्हणजे जळल्या जात नाही किंवा करपल्या जात नाही। तर असं पलटवत राहिल्याने छान क्रिस्पीपणा पण येतो आणि मस्त शिजल्या पण जाते आणि करपत सुद्धा नाही। तर इथे आपला एक थालीपीठ झालेला आहे, तुम्ही बघू शकता याचा कलर किती मस्त आलेला आहे। तर अशाच पद्धतीने आपण एक दुसरं थालीपीठ बनवून घेऊया। तर मी इथे सुरुवातीला पुन्हा थोडंसं तेल टाकून घेत आहे, 2-4 थेंब, आणि आता इथे मी तशाच पद्धतीने पॉलिथिनवर थापून घेतलेला होता थालीपीठ। तर याला मी पुन्हा हातावर घेत आहे आणि याला पण टाकून घेत आहे। तर याला पण 1 ते 2 मिनिट कमी गॅसवर होऊ द्यायचं आणि उलटण्याने असं पलटवून घ्यायचं, कडेने उलटवून अशा पद्धतीने पलटवून घ्यायचं, आणि याच्या साईडनी पण कडेने थोडंसं मी तूप टाकून घेणार आहे आणि भाजून घेणार आहे। बघू शकता तुम्ही याचा पण कलर किती मस्त दिसत आहे, मस्त गोल्डन आणि ब्राउनिश कलरमध्ये असा सुंदर कलर दिसून राहिलेला आहे। तर आता हा पण आपला थालीपीठ झालेला आहे। अशा पद्धतीने असं थोडं हलक्या हाताने प्रेस करत न्यायचं आणि पलटवत राहायचं,
तर अशा पद्धतीने पलटवून हा पण आपला थालीपीठ झालेला आहे। तर तुम्ही इथे बघू शकता, जवळून तुम्हाला दाखवते किती सुंदर कलर दिसत आहे। तर अशा पद्धतीने आपले 2 थालीपीठ झालेले आहे। तर अशाच पद्धतीने मी बाकीचे पण थालीपीठ बनवून घेतलेले आहे। तर इथे माझे पूर्ण थालीपीठ झालेले आहे बनवून। तर हे थालीपीठ तुम्ही दह्याच्या चटणी सोबत किंवा कोणती पण चटणी, शेंगदाण्याची राहो किंवा दह्याची राहो, तुम्ही त्याच्यासोबत खाऊ शकता। तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली तर मला कमेंट करून नक्की सांगा। आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा। तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघत आहात ते सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा। आणि तुम्ही या श्रावण सोमवारला काय बनवणार आहात ते सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगाल। आणि माझा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, लाईक सुद्धा करा। आणि श्रावण सोमवारच्या तुम्हाला पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा। थँक्स फॉर वॉचिंग। नमस्कार।